जी स्वामी महाराजांची मूर्ती होती, जी देवघरात असणं अपेक्षित होतं, ती मूर्ती त्यांच्या शोकेशमध्ये धूळ खात पडली होती. गुरूंचं वर्णन असं केलेलं आहे, इतर सर्व देव माईक, गुरुची शाश्वत देव एक, चरणी ठेविता विश्वास, रेखेवरी मेख मारितो. गुरु हे जे आहेत हे देवांपेक्षा मोठे आहेत, की गुरूंचं कार्य जे आहे ते जर तुमच्यावर देव कोपले तर तुम्ही मोठे मोठे हवन करता, पूजा करता. आपण म्हणतो, आपण पूर्वीचे दाखले घेतलेले आहेत, म्हणजे देवाचं महत्त्व वर्णन केलेलं आहे की जर देव कोपले तर देवांवरती अभिषेक केला जायचा, रुद्राभिषेक, पुरुषसूक्त, श्रीसूक्त असं म्हणून देवांना शांत केलं जायचं. का तर त्या देवांची कृपा त्या गावावर राहावी, त्या घराण्यावरती देवाची कृपा राहावी, म्हणून त्या देवांना शांत करण्यासाठी हे यज्ञ, हे सूक्त जे आहेत ते निर्माण झाले आणि त्यातून ते देव शांत व्हायचे. पण जर गुरु आपल्यावर कोपले तर मग आपल्याला कोण वाचवणार, ही भावना आहे. त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर असं दिसलं, जे गुरु त्यांच्या देवघरामध्ये हवेत, जी स्वामी महाराजांची मूर्ती होती, जी देवघरात असणं अपेक्षित होतं, ती मूर्ती त्यांच्या शोकेशमध्ये धूळ खात पडली होती. अशा वेळी त्यांना सांगितलं, कारण प्रत्येक गोष्टीची स्पंदन आहेत, ती स्पंदनं जाणवतात की बाबा स्पर्श केल्यावर ती वस्तू दुःखी आहे की सुखी आहे हे तुम्हाला आपोआप कळतं. त्यातून असं कळत होतं ना की बाबा महाराजांना देवघरामध्ये मुख्य स्थानी बसून त्यांच्या घराचा योगक्षेम व्हायचा होता. कारण ती जी स्त्री होती कुटुंब वत्सल्य बाई होती. गुरुचरित्रा म्हणा किंवा स्वामी लीलामृत म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी त्या करत होत्या, पण तो फरक नव्हता पडत. कारण त्यांनी केलेली जी काही भक्ती आहे ती घरातल्या महाराजांपर्यंत पोहोचायसाठी घरातल्या शोकेशमध्ये 2 काचांचं आवरण होतं. लोक असं म्हणतील की ती काचेचं आवरण गरजेचं नाही, महाराजांची भक्ती पोचते महाराजांपर्यंत. पण कसं आहे ना की तुमच्या घरामध्ये महाराजांची जर प्रतिमा असेल, ती तुम्ही अडगळीत ठेवली असेल आणि तुम्ही भक्ती करत असाल तर त्या गोष्टीला अर्थ नाही.